मुलांनो, सुस्वागतम. संगीता मालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि आपण दीर्घ प्रश्नांचा सराव करत आहोत. दीर्घ प्रश्न याचा अर्थ सविस्तर उत्तरे लिहा असा प्रश्न क्रमांक 6वा असतो. 8 गुणांच्यासाठी एक प्रश्न लिहावा लागतो आणि तिथे 2 प्रश्न लिहायचे असतात, म्हणजे 16 गुणांचे 2 प्रश्न लिहायचे असतात. तर आपण बोर्ड परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे महत्त्वाचे आहेत की दीर्घ प्रश्न आहेत ते आणि बोर्ड परीक्षेला येऊ शकतात त्याचा आपण अभ्यास करत आहोत. चला तर पाहूया. आपण आज प्रश्न अभ्यासाला घेतला आहे राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील किंवा मापनातील अडचणी. राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्यामध्ये 2 प्रकारच्या अडचणी येतात. एक तात्विक अडचणी आहेत आणि दुसऱ्या अडचणी व्यावहारिक अडचणी. पहा, यावर प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो. राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यातील किंवा मापनातील अडचणी ज्या आहेत, फक्त तात्विक अडचणी 8 गुणांनाही विचारल्या जाऊ शकतात किंवा 4 गुणांनाही विचारल्या जाऊ शकतात, किंवा व्यावहारिक अडचणी 4 गुणांनाही विचारल्या जाऊ शकतात किंवा 8 गुणांनाही विचारल्या जाऊ शकतात, किंवा या दोन्ही मिळून एकत्रही 8 गुणांना विचारल्या जाऊ शकतात. पण त्यावेळेला तात्विक अडचणीतील 4 मुद्दे लिहायचे आणि व्यावहारिक अडचणीमधील 4 मुद्दे लिहायचे किंवा 5 लिहायचे. असे केवळ 8 गुणांच्यासाठी 8 मुद्दे लिहिले तरी चालू शकेल. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि दोन्ही आपण एकत्रच अभ्यासणार आहोत. जरी स्वतंत्र प्रश्न आले तरी पण एकत्र दोन्हींचाही अभ्यास करून ठेवा, तात्विक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी. चला तर पाहूया आपण. हमखास येणारा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील किंवा मापनातील अडचणी. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे अतिशय अवघड आणि क्लिष्ट काम आहे. क्लिष्ट या शब्दाचा अर्थ कठीण. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना खालील अडचणी उद्भवतात. त्यातल्या आहेत तात्विक अडचणी. तात्विक म्हणजे सैद्धांतिक किंवा सिद्धांतानुसार निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा तत्वानुसार निर्माण होणाऱ्या अडचणी. यालाच संकल्पनात्मक अडचणी असं देखील म्हणतात. संकल्पनात्मक अडचणी. पाहूया कोणकोणत्या तात्विक अडचणी आहेत. त्यातली क्रमांक 1, हस्तांतरित देणे. हस्त म्हणजे हात, एका हातातून दुसऱ्या हातात देणी जाणं किंवा पैसा जाणं. व्यक्तीला मिळणारे निवृत्ती वेतन, पेन्शन म्हणतात त्याला. बेकारी भत्ता, याला हस्तांतरित देणी म्हणतात. याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणे कठीण असते, कारण एका बाजूने हे व्यक्तीला मिळणारे उत्पन्न असते तर दुसऱ्या बाजूने तो सरकारचा खर्च असतो. म्हणजे एका व्यक्तीला उत्पन्न मिळतं पण तो सरकारचा खर्च असतो, म्हणून तो दोनदा मोजायचा नसतो. म्हणून अशी हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाहीत. निवृत्ती वेतन आणि बेकारी भत्ता हे 2 लक्षात ठेवा. हस्तांतरित देणीचं उदाहरण. क्रमांक 2, बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न. बेकायदेशीर म्हणजे अवैध, बेकायदेशीर. जुगार, काळ्या बाजारातील खरेदी विक्री, तस्करी इत्यादी बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. अशा सर्व वस्तूंना मूल्य असते व त्या उपभोक्त्यांच्या गरजा देखील भागवतात. अशा उत्पन्नास सरकारी मान्यता नसल्याने त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, कारण हा सगळा 2 नंबरचा पैसा मानला जातो, अवैध व्यवसायांचा. तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचे न्यून अनुमान होते. न्यून म्हणजे कमी. राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा चुकतो, कमी येतो. अवैध व्यवसायात जे उत्पन्न निर्माण होतं त्याचं मापन राष्ट्रीय उत्पन्नात केलं जात नाही. तिसरी अडचण आहे विनामूल्य सेवा, की पैसे न देता केलेल्या सेवा. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप नेहमीच पैशात केले जाते, हे लक्षात ठेवायचं. पैशात मोजमाप केलं जातं, परंतु बऱ्याच वस्तू आणि सेवा अशा असतात ज्यांचे मूल्य पैशात मोजता येत नाही. उदाहरणार्थ, छंद म्हणून व्यक्तीने काढलेली चित्रे, आईने मुलांचे केलेले संगोपन म्हणजे गृहिणींच्या सेवा. या सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाहीत, कारण या सेवांचा मोबदला दिला जात नाही. व्यक्तीने चित्र काढलं किंवा गृहिणींच्या सेवा किंवा आईने मुलाची सेवा केली तर याचा मोबदला नसतो. त्याचबरोबर गृहिणींच्या सेवा, सहानुभूती, आपुलकी,
दया, करुणा या भावनेतून पुरवलेल्या सेवा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करत नाहीत, कारण त्या विना मोबदला असतात, जिथे पैशाचा व्यवहारच होत नाही. मग मोजणार कसं? अशा विनामोबदला सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नसल्यामुळे आहे त्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न कमी होते. चौथी अडचण, स्व उपभोगासाठीचे उत्पादन. स्व म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठीचं उत्पादन. अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर शेती उत्पादने जी स्व उपभोगासाठी उत्पादित केली जातात ती बाजारात विक्रीसाठी येत नाहीत, पण अशा वस्तूंचे मूल्य बाजारभावानुसार निश्चित करून अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते. शेतकरी स्वतःच्या उपभोगासाठी घरी ज्या वस्तू ठेवतात त्याचं अंदाजे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केलं जातं. त्याला म्हणायचं स्व उपभोगासाठीचे उत्पादन. 5. परकीय कंपन्यांचे उत्पन्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात त्या उत्पादित वस्तूंचा समावेश त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. परकीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश मात्र त्यांच्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. परकीय कंपन्यांना जो नफा होतो त्यांच्या मूळ देशामध्ये जातो, पण जे उत्पादन असतं त्या संबंधित देशामध्ये समाविष्ट केलं जातं. पुढची 6वी अडचण आहे सरकारी क्षेत्र. शासनाकडून संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था अनेक इत्यादी सार्वजनिक सेवा पुरवल्या जातात. सरकार हे कामं करतं नागरिकांच्यासाठी. संरक्षण, प्रशासन, कायदा व सुव्यवस्था अशा सार्वजनिक सेवांचे मूल्य निश्चित करणे अवघड, की त्याचं मूल्य कसं निश्चित करायचं ही कठीण समस्या आहे, कारण अशा सेवांचे वास्तव मूल्य माहीत नसते. म्हणून अशा सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जातात. अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा समावेश होतो सरकारी क्षेत्राच्या बाबतीत. क्रमांक 7वी अडचण आहे किमतीतील बदल. किमतीत होणाऱ्या बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचण येतात, कारण वस्तू आणि सेवांच्या किमती बदलत असतात. देशातील वस्तू व सेवांच्या किमती वाढल्या तर बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याची दिसते. म्हणजे वस्तू सेवांच्या किमती वाढल्या तर राष्ट्रीय उत्पन्नही वाढल्याचं दिसतं, आणि कमी झाल्या तर राष्ट्रीय उत्पन्न कमी झाल्याचं दिसतं. म्हणजे देशातील वस्तुरूप उत्पादन कमी झाले असले तरी किंमत वाढीमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न बदलतं किमतीतील बदलामुळे. वस्तू आणि सेवांच्या किमती बदलल्या की राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडाही बदलतो. आता ब प्रकारच्या अडचणी पाहूया. व्यावहारिक अडचणी. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादकाची पूर्ण आणि खात्रीशीर सांख्यिकीय माहिती संकलित करताना अनेक अडचणी येतात. त्यापैकी काही अडचणी पुढीलप्रमाणे. म्हणजे उत्पादकाने जे काही उत्पादन केले त्याची संख्याशास्त्रीय माहिती मिळवणं खूप अडचणीचं ठरतं. त्या कोणकोणत्या अडचणी आहेत ते पाहू. हा महत्त्वाचा प्रश्न आहे व्यावहारिक अडचणीचा. 1. दुहेरी गणनेची समस्या. दुहेरी म्हणजे दोनदा मोजणी होण्याची समस्या असते. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना. एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते. म्हणजे एखादी वस्तू तयार झाली, मग ती अंतिम म्हणजे शेवटची आहे की मधली आहे हा निर्णय करणं फार कठीण असतं. त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटींनी अधिक दिसते. त्यामुळे कधीकधी दोनदाही मोजणी होऊन राष्ट्रीय उत्पन्न जास्त दिसू शकतं. आता त्याचं उदाहरण पाहूया. बेकरीत जे पीठ वापरले जाते त्याला मध्यम वस्तू म्हणून संबोधले जाते, कारण बेकरीपासून पुढे पाव, ब्रेड बनवला जाणार आहे म्हणून ती मध्यम वस्तू. पण तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरले गेले तर ते अंतिम वस्तू म्हणून गणले जाते. म्हणजे वस्तू एकच आहे पण ती मध्यमही ठरते आणि अंतिमही ठरते. म्हणजे दुहेरी गणनेची समस्या फार मोठी आहे. नंबर 2 अडचण आहे व्यावहारिक. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. मुद्रा म्हणजे पैसा. पैशाचं क्षेत्र नाही आहे असं ठिकाण. अमौद्रिक क्षेत्र जिथे पैशाचा वापर होत नाही. भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे. शेती व्यवसाय अजूनही उदरनिर्वाहासाठी केला जातो. म्हणजे शेती उदरनिर्वाहासाठी केली जाते. शेती उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी केला जातो. म्हणजे उदरनिर्वाहासाठी शेती केली जाते. तसेच उत्पादनाच्या काही भागाचा इतर वस्तू आणि सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो. मग शेतकरी आपल्या वस्तू देऊन दुसऱ्या वस्तू व सेवा विकत घेतो. म्हणजे वस्तू विनिमय होतो इथे.
अशा उत्पादनाचे आणि उपभोगाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नात केले जाऊ शकत नाही. म्हणजेच पैसा नसणारं हे क्षेत्र, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्यात अडचणी येतात. त्याला अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व असे म्हणतात. तिसरी अडचण आहे अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी. विकसनशील देशात उत्पादन आणि खर्चाविषयीची पुरेशी आणि अचूक माहिती उपलब्ध नसते, की लोक उत्पादन आणि खर्चाविषयी आकडेवारी लिहून ठेवत नाहीत आणि लिहिली तरी सांगत नाहीत. शेती, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, वन उत्पादने, किरकोळ व्यावसायिक, बांधकामावरील कामगार, छोटे व्यावसायिक इत्यादींच्या उत्पन्नासंबंधीची अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध नसते. यांचं उत्पन्नाच्या संदर्भात निश्चित माहिती उपलब्ध होत नाही, संख्याशास्त्रीय आकडेवारी मिळत नाही. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनर्जित उत्पन्नासंबंधीची माहिती, ग्रामीण व शहरी भागातील उपभोग आणि गुंतवणुकीचा खर्च यांची देखील माहिती उपलब्ध होत नाही. उत्पन्न पद्धतीने जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं तर ही आकडेवारी उपलब्ध झाली पाहिजे, पण ती मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी आकडेवारीच उपलब्ध होत नाही. 4. घसारा. घसारा म्हणजे भांडवली वस्तूंची होणारी झीज. भांडवली वस्तूंच्या वापरामुळे भांडवली वस्तूंची जी झीज होते त्याचे मापन करणे अवघड असते. म्हणजे वस्तूचा घसारा किती झाला आहे ते मोजणं कठीण काम असतं. उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय, हे लक्षात ठेवा. भांडवली वस्तूंची झीज म्हणजे यंत्रसामग्रीची झीज म्हणजे घसारा. भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, की त्या यंत्राचं आयुष्य किती आहे, भांडवली वस्तूंचा वापर, वस्तूंचे स्वरूप, वस्तूंची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल म्हणजे मेंटेनन्स वस्तूचा इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एकसमान, सामायिक, स्वीकार्य असे प्रमाणदर अस्तित्वात नाहीत. म्हणजे घसारा मोजण्यासाठी एक सामायिक प्रमाणदर नाही आहे. घसारा मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात, म्हणजे मानाव्या लागतात अंदाजे. त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते. म्हणजे घसाऱ्याची रक्कम किती हे सगळं अंदाजे ठरवलं जातं, राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा चुकतो. 5. भांडवली लाभ किंवा तोटा. भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. मालमत्ताधारकांना मागणीतील बदलामुळे किंवा बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली लाभ होतो किंवा बाजारभावात घट झाल्यामुळे भांडवली तोटा होतो, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. म्हणजे नफ्या तोट्याचा, भांडवलापासून होणाऱ्या नफ्या तोट्याचा समावेश केला जात नाही. कारण चालू आर्थिक व्यवहारांमुळे हे बदल घडून येत नाही. तो व्यवहार मागच्या काळातला असतो, त्यामुळे चालू वर्षातला हा बदल नाही, तो समाविष्ट केला जात नाही. 6वी अडचण आहे निरक्षरता आणि अज्ञान. विकसनशील देशात बहुतांश छोटे उत्पादक निरक्षर आणि अज्ञानी असतात. त्यामुळे ते आपल्या उत्पादनासंबंधीच्या नोंदी ठेवू शकत नाहीत. म्हणून स्वतःच्या उत्पादनाची किंवा उत्पादन मूल्याची माहिती देऊ शकत नाही. पहा, लहान लहान उत्पादक असतात, निरक्षर असतील, अज्ञानी असतील, तर ते आपल्या उत्पादनाच्या संबंधी, उत्पन्नाच्या संबंधी नोंदीच ठेवत नाहीत. म्हणजे त्यांच्या उत्पादनाचे किंवा अर्जित उत्पन्नाचे अंदाज व्यक्त केले जातात. मग या लोकांचं अंदाजित उत्पन्न मोजलं जातं. निरक्षरता आणि अज्ञान ही सुद्धा मोठी अडचण आहे. 7. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. म्हणजे स्पेशलायझेशन नसतं व्यवसायाचं. विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याने उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात. उदाहरणार्थ, विकसनशील देशात शेतकरी शेती या प्रमुख व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, कपडे शिवणे, इतर व्यवसाय देखील करतात. इतर व्यवसायांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना दिली जात नाही. म्हणजे एखादा शेतकरी दुग्ध व्यवसाय करतो, कोंबड्या पाळतो, कपडे शिवतो, छोटं किराणा दुकान टाकतो, तर वेगवेगळ्या व्यवसायातून किती उत्पन्न मिळालं याची काही आकडेवारी मिळत नाही. त्यामुळे देशाचे खरे उत्पन्न समजत नाही. 8. शेवटची अडचण आहे मालाच्या साठ्याचे मूल्य. उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे मालसाठा. मालसाठा याचा अर्थ
माल साठवून ठेवलेला, स्टॉक केलेला. पण कोणकोणता माल असतो तर कच्चा माल, की त्याच्यापासून पुढे वस्तू बनवायच्या. मध्यम वस्तू, मधली वस्तू आहे त्याच्यापासून अंतिम वस्तू बनवायची. अर्धसिद्ध वस्तू म्हणजे अर्धी तयार झालेली वस्तू. आणि अंतिम वस्तू शेवटची विक्रीसाठी असणारी वस्तू. असणारा साठा याला मालसाठा म्हणायचं. मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. म्हणजे कधी कधी त्या साठ्याचं मूल्य वाढूही शकतं आणि कमी पण होऊ शकतं. सकारात्मक आणि नकारात्मक बदल. मालसाठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते. आणि या साठ्याचं मूल्य कसं मोजायचं ही पण समस्या आहे. मूल्यमापनात चूक झाली तर अंतिम वस्तूचं मूल्यही बदलतं. म्हणून मालसाठ्याचे मूल्यमापन काळजीपूर्वक करावे लागते. या साठ्याचं मोजमाप किंवा मूल्यमापन काळजीपूर्वक करावं लागतं. अशा प्रकारे हा 8 गुणांचा दीर्घ प्रश्न लिहायचा आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सहकार, पर्यावरण, शिक्षण या सर्व विषयांचे व्हिडिओ लेक्चर क्रमाने पोस्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे नमुना प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका, मूल्यमापनाचा आराखडा, 20 आणि 80 गुणांचं मूल्यमापन कसं असेल, अंतर्गत गुणांचं विभागणी कशी असेल, या सर्व प्रकारची तुम्हाला माहिती हवी असेल तर या चॅनलच्या प्लेलिस्टला जरूर भेट द्या. जे व्हिडिओ आवडतील ते लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.